पाहुयात विस्तृत बातम्या। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीतील भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम विजयी झाले आहेत। धैर्यशील कदम यांना 855 पैकी 593 पहिल्या क्रमांकाची मते पडली, त्यामुळे 301 मतांनी धैर्यशील कदम यांचा विजय झाला आहे। महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांचा पराभव झाला आहे। जगताप यांना 292 मते मिळालीत, पण महायुतीची 100 मते फुटल्याचा जगताप यांचा दावा आहे। मात्र विजयी उमेदवार धैर्यशील कदम यांनी दाव्याचे खंडन केलंय। सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 885 इतके मतदान झाले होते। 99.89% इतक्या मतदानाची नोंद झाली होती। मतदानाची मतमोजणी सांगली शहरातल्या तरुण भारत व्यायाम मंडळाच्या हॉलमध्ये पार पडली। एकूण 885 मतांपैकी 9 मतं ही अवैध ठरली होती। त्यानंतर 443 मतांचा कोटा निश्चित झाला होता। 5 टेबलवर मतमोजणी पार पडली, ज्यामध्ये भाजपचे धैर्यशील कदम यांना 593 इतकी पहिल्या क्रमांकाची पसंतीची मते मिळाली, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांना 292 मते पडली। महाविकास आघाडीचे 192 मतं होती, मात्र 100 मतं अधिकची जगताप यांना मिळाली, तर अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांना 0 मते पडली आहेत। निवडणुकीतील पराभवानंतर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप म्हणाले, सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी ही लढाई सुरूच राहील। आमदारकीसाठी माझी निवडणूक नव्हती, लोकशाही वाचवण्यासाठी माझी लढाई सुरू होती, अशी भावना सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केले। तसेच 100 मते ही अधिकची मतं पडलेली आहेत, त्यामुळे महायुतीकडून महाविकास आघाडीकडे येण्यासाठी मतदार इच्छुक असल्याचा यातून स्पष्ट झालंय। सातारच्या दोन्ही मंत्र्यांनी मंत्रिपद शाबूत ठेवण्यासाठी मतदारावर दबाव टाकला होता, त्यामुळेच आपला पराभव झाला, अशी टीका देखील जगताप यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांचं नाव न घेता केली आहे। तसेच विजयी उमेदवार धैर्यशील कदम यांचे आपण आभार मानतो, असे देखील यावेळी जगताप यांनी म्हटलं आहे। दरम्यान धैर्यशील कदम यांनी सांगली सातारा विधान परिषद मतदारसंघातल्या मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मित्रपक्षांनी देखील उमेदवारी देऊन आपल्यावर विश्वास दाखवला होता, तो विश्वास सार्थ ठरला आहे, असे जगताप यांच्याकडून दावा झाला आहे। तो चुकीचा असून मुळात महाविकास आघाडीचे संख्याबळ नव्हतं आणि त्यांची जुळवाजुळवी देखील त्यांनी केली नाही। महायुतीची जी मतं होती ती आपल्याला पडली आहेत, कोणतीही मते फुटली नाहीत, असं विजयी उमेदवार धैर्यशील कदम यांनी सांगितलं आहे। महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या दणदणीत विजयानंतर सांगलीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे। मारुती चौक येथे भाजपा कार्यकर्त्याकडून गुलाल आणि फटाक्यांची आतिषबाजी करत पेढ्यांचं वाटप देखील करण्यात आले। त्यावेळी कदम यांच्या समर्थकाकडून धैर्यशील कदम आमदार असा फलक झळकवत जल्लोष केला आहे। विजयी उमेदवार धैर्यशील कदम यांचं मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो आणि या निवडणुकीत माझ्यासाठी कष्ट घेतलेल्या माझ्या सर्व कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते आणि माझे आप्त स्वकीय माझे मित्रमंडळी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय शशिकांत शिंदे, जयेंद्रराव पाटील साहेब, विश्वजित कदम आणि विशाल पाटील साहेब, बाळासाहेब पाटील या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या लढाईत जरी माझा पराभव झाला असला तरी ही लढाई अशीच चालू राहील, कारण ही लढाई माझ्या आमदार बनण्यासाठी नाही, तर या देशातील या संविधानाची स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्व, ही मूल्य जपण्यासाठीची ही लढाई आहे, ही लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई आहे। त्यामुळे ही लढाई अशीच चालू राहील। मला सहकार्य केल्याबद्दल मीडियाचे आणि सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पुनश्च एकदा विजयी उमेदवाराचं अभिनंदन करतो आणि थांबतो। आपल्याला पहिल्या आघाडीच्या मतांपेक्षा जास्त जवळपास 100 मतं जास्त मिळवण्यात नेमके आकडे काय सांगतात? कसं बघता एकूणच आकडेवारीवर नाराजी ही स्पष्ट काही प्रमाणात दिसली म्हणायची, आणखी थोडा प्रयत्न केला। साधारणपणे 190 मतदान आमचं होतं, पण आम्हाला 294च्या आसपास मतं मिळाली, म्हणजे 100हून अधिक मतदारांनी महायुतीकडून महाविकास आघाडीकडे येण्यासाठी कौल दाखवला। यावरूनच दिसतं की महाविकास आघाडीकडे येण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मतदार इच्छुक आहेत आणि भविष्यात महाविकास आघाडी नक्कीच आणखी चांगला परफॉर्मन्स करेल असं मला खात्री आहे। साताऱ्यातली नाराजी तुम्हाला दिसली काय? जो का जिल्हा परिषदेला झालेला होता प्रकार राडा, त्यावरनं नाराजी दिसली आणि त्याचा फायदा आपल्याला मतदानामध्ये झाला का? सातारच्या जिल्हा परिषद राड्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मतदारांमध्ये प्रचंड नाराजी होती, परंतु दोन्ही मंत्र्यांची मंत्रिपदं महत्त्वाची असल्यामुळं
त्यांनी दबाव टाकून खऱ्या अर्थानं मतदारांना आमची मंत्रिपदं शाबूत राहावीत म्हणून तरी निदान महायुतीच्या उमेदवाराला मतदान करावं असं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला मतदारांनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या नेत्यांची मंत्रिपदं टिकवण्यासाठी मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचं दिसतंय. नाही, पण शेवटच्या दिवशी महायुतीच्या मतदारांवर प्रचंड दबाव आल्याची चर्चा आहे. ज्या पद्धतीनं आता ही मतं पडलेली आहेत ते कुठेतरी प्रत्यक्षात होताच, तो फॅक्टर एक होता असं दिसतंय. काय सांगाल एकूणच? नक्कीच मला साधारणपणे 150 मतदान कमी जे पडलं ते दबावापोटी खऱ्या अर्थानं महायुतीच्या मतदारांवर जो दबाव वरच्या स्तरावरून आला होता, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांच्याकडून त्यांच्या संबंधित सर्व मंत्र्यांना जे पद्धतीचे आदेश देण्यात आले आणि त्या मंत्र्यांनी जे खाली दबाव तंत्र वापरलं त्यामुळंच साधारणपणे ही मतदान कमी झालं. ओके सर, थँक्यू. धन्यवाद. काय सांगाल आता यश मिळालेलं आहे? आज सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला. सांगली सातारा विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि सर्व मित्रपक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडणुकीला उभं राहण्यासाठी संधी दिली. या निवडणुकीमध्ये आज सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती यांनी महायुतीवर भरभरून विश्वास ठेवून मला विजय केलं. सुरुवातीला ज्या मतदारांनी मला मतदान केलं, महायुतीला मतदान केलं, त्या सर्व मतदारांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. माझी उमेदवारी निश्चित करताना या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला. विशेषतः महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, पूर्व प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आमच्या जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील 4ही मंत्री, विशेषतः आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक नेते खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले, साताऱ्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेब, आदरणीय नामदार मकरंद पाटील आबा, त्याचप्रमाणे ज्यांनी खरं तर या निवडणुकीची सगळी सूत्र हातात घेतली ते आमचे नेते मार्गदर्शक नामदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ, सांगलीचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, या सगळ्यांनी माझी उमेदवारी निश्चित केली. आणि दोन्ही जिल्ह्यातील जे महायुतीचे आमदार आहेत या सगळ्या नेते मंडळींनी या ठिकाणी महायुतीला विजय करण्यासाठी प्रयत्न केला. सुरुवातीला मी या सगळ्या नेते मंडळींचं मनापासून आभार मानतो, ज्यांनी प्रत्यक्ष रूपी अप्रत्यक्ष रूपी माझ्या रूपानं महायुतीला कौल दिला. या सगळ्या मतदारांचं आणि नेते मंडळींचं मी मनापासून आभार मानतो. आणि दिलेला कौल मान्य करून सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सभापती असतील, यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मी प्रयत्न करेन. एकूण जर मताची आकडेवारी बघितली तर महायुतीची काही मतं महाविकास आघाडीकडे गेल्याचं बघायला मिळते. कसं बघता एकूणच, कारण ज्या पद्धतीनं या सगळ्याच उमेदवारीवरून पहिल्यांदा नाराजी नाट्य आणि काहीसा वाद झाला होता. महायुतीच्या सर्व मतदारांनी, सर्व नेत्यांनी माझी पूर्णपणे पाठराखण केलेली आहे. काही वैयक्तिक कोणाची नाराज असेल ती तपासावी लागेल, परंतु महायुतीची मतं फुटली असं म्हणणं अतिशय अयोग्य आहे. महायुतीच्या सर्व जे मग कमळ चिन्हावर असेल, धनुष्यबाणावर असेल किंवा घड्याळ चिन्हावर असेल, यांची बेरीज केल्यानंतर जेवढी मला मतं पडायला पाहिजेत ती 100% मतं मला पडलेली आहेत. त्यामुळं महायुतीची मतं फुटली असं म्हणणं अयोग्य आहे. जगताप यांनी सांगितलेलं आहे की 100 मतं महायुतीची फुटली. नाही,
साहेब त्यांचा दावा असा आहे की महायुतीचे अनेक मतं आमच्याकडे येण्यासाठी तयार होती, मात्र वरिष्ठांनी शेवटच्या क्षणी मोठा दबाव या सगळ्या नगरसेवकांवर आणला. विशेषतः आमची मंत्रीपदं वाचवण्यासाठी तरी मतदान करा अशा पद्धतीची विनवणी या मतदारांना करावा लागेल असा जगतापांचा आरोप आहे. नाही, जगतापांचा आरोप काय, ते सुरुवातीपासूनच भावनिक शब्दाचा मारा करत होते आणि भावनेवर ते इलेक्शनला सामोरे गेले होते. संख्याबळ त्यांच्याकडे कधीच नव्हतं. त्यांनी कधी गणिताची जुळवाजुळव केलेली नव्हती. नुसतं मी निवडून येणार, कशाच्या जोरावर निवडून येणार. शेवटी जी मतं पडली, तुम्ही खात्रीशीर कधी पण बेरीज मारा, जी ही आमच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांची 100% मतं मला पडलेली. विजयाचा आनंद आहे. नाही, विजयाचा आनंद तर आहे. आज सातारा आणि सांगली विधान परिषद मतदारसंघातनं पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद. आणि आज जो विजय भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मिळालेला आहे, महायुतीच्या पेक्षा आणखीन काही लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. ज्या ज्या लोकांनी या निवडणुकीमध्ये धैर्यशील दादा कदमांना निवडून आणण्यासाठी मदत केली, त्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, त्यांचे मनापासून आभार. आणि आज जो विजय धैर्यशील दादासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेचं तिकीट देऊन जो सन्मान भारतीय जनता पक्षानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे, पक्षालाही धन्यवाद आणि आदरणीय देवेंद्रजींनाही धन्यवाद. थोडीफार मते कमी पडली, कारण आपलं 650 मतदान होतं, पण विरोधकांना 190 मतदान त्यांचं होतं, तरी सुद्धा त्यांना 294 मतं मिळाली. कुठेतरी मतं असं 100 मतं फुटली आहेत अशी चर्चा आहे. ती मतं जी गेलेली आहे ती शोधून काढणार. मला आम्हा सगळ्यांना आता विजयाचा आनंद घेऊ द्या. आम्ही विजयाचा आनंद साजरा करू. मतं मिळालेली आहेत, परंतु मी पहिल्या दिवसापासून देवेंद्रजींच्या सूचना होत्या की महायुती म्हणून आपल्याला निवडणूक लढवायची आहे. परंतु कसलीही परिस्थिती निर्माण झाली, कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे. त्यामुळे आलेल्या सोबत घेऊन गेलेला नमस्कार करून ही निवडणूक जिंकण्याचा संकल्प आम्ही केलेला होता आणि मला वाटतं तो संकल्प पूर्ण झालेला आहे. 301 मताने मिळालेला हा विजय आहे. मला वाटतं सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या फरकाने मिळालेला हा पहिला विजय आहे. त्यामुळे आपण त्या विजयाचा आनंद घेऊया. कुणी मतदान दिलं, कुणी नाही दिलं, या संदर्भात बोलण्यासाठी खूप वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. तेव्हा नक्की त्याची माहिती घेऊया. आणि शेवटी एक आहे की निवडणुकीत विजय महत्त्वाचा राहतो आणि यामध्ये अनेक लोकांचा निवडणुकीमध्ये कोण मदत करतं, कोण पाठीमागच्या काय उसण्या गोष्टी असतात त्या पूर्ण करायचा प्रयत्न करतो, कोण, या सगळ्या गोष्टी चालत राहतात राजकारणामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वीकारलेल्या आहेत. परंतु आता धैर्यशील दादांचा विजय झालेला आहे, याचा खूप मोठा आनंद आहे. खास करून मला अधिकचा आनंद आहे की धैर्यशील दादांच्या सोबत गेल्या 15 वर्षापासून मी काम करतो आहे आणि एक सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा, आपण जिथं आहोत त्या ठिकाणी सगळं देणारा आणि अलीकडच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून आणि त्यानंतर समन्वयक म्हणून, निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी केलेली कामगिरी, सगळ्या सातारा जिल्ह्यासारख्या सगळ्या नेत्यांचा समन्वय साधण्याची त्यांची कला, या सगळा विषय आपल्या महत्त्वाचा होता आणि त्यांनी तो सातत्यानं ते कसब त्यांच्यामध्ये आहे. आज आनंद आहे की धैर्यशील दादासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज संधी मिळाली आणि आज विधान परिषदेमध्ये जाऊन या जिल्ह्याची, 2 जिल्ह्याची सेवा करता येईल.